अध्याय 1 शिवपुराणाचे रहस्य आणि महात्म्य. कल्पना करा, जर एका ग्रंथात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक संकटावर उपाय आणि जीवनाला नवी दिशा देणारे दिव्य ज्ञान दडलं असेल तर तो ग्रंथ म्हणजे शिवपुराण. केवळ कथा नाही, तर भगवान शिवांच्या कृपेचा अनुभव देणारं, पापांचा नाश करून भक्ती, ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारं अमूल्य शास्त्र. आज आपण जाणून घेणार आहोत शिवपुराणाचं अद्भुत महात्म्य, जे ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. जर तुम्ही शिवभक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. नैमिषारण्याचा तो पवित्र परिसर. हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नैमिषारण्य क्षेत्रात अनेक महान ऋषीमुनी एकत्र जमले होते. वातावरण अतिशय शांत आणि भक्तिमय होते. त्या सभेत महाज्ञानी सुज्जी विराजमान झाले होते. तब्बल हजारो वर्षे तपश्चर्या केलेले शौनक ऋषी सुज्जींसमोर आले. त्यांच्या चेहऱ्यावर कलियुगातील मानवाबद्दल मोठी चिंता दिसत होती. हात जोडून त्यांनी सुज्जींना विचारले, हे गुरुदेव, येणारा कलियुगाचा काळ अत्यंत घोर असणार आहे. कलियुगात माणसाचे मन काम, क्रोध, लोभ आणि मोहाच्या जाळ्यात अडकेल. लोक असुरी प्रवृत्तीचे बनतील आणि सत्याचा मार्ग विसरून जातील. मला सांगा, अशा कलियुगी मानवाला संकटांतून वाचवणारा आणि त्याच्या अंतःकरणाची शुद्धी करणारा कोणता उपाय आहे? असा कोणता शाश्वत मार्ग आहे जो माणसाला थेट मोक्षाकडे घेऊन जाईल? शौनक ऋषींचा हा कारुण्यपूर्ण प्रश्न ऐकून सुज्जींच्या चेहऱ्यावर मंद हास्य आले. ते म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठ शौनक, तुम्ही मानवाच्या कल्याणासाठी अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे. ऐका, कलियुगातील सर्व पापांचा नाश करणारा एकच सर्वात मोठा आणि दिव्य मार्ग आहे, श्री शिवपुराण कथा. हे सुज्जी पुढे सांगू लागले, हे शिवपुराण म्हणजे दुसरं काही नसून साक्षात भगवान शिवांचे वाङ्मय रूप आहे. पूर्वकाळात स्वयं भगवान शंकरांनी हे ज्ञान प्रकट केले होते. पुढे गुरुदेव व्यासांनी संत कुमार मुनींचा उपदेश ऐकून या दिव्य ग्रंथाची रचना केली. हे शिवपुराण म्हणजे काळाच्या सर्पाने डसलेल्या मानवासाठी अमराठ्या रसासारखे आहे. यात एकूण 2400 श्लोक आणि 7 पवित्र संहिता आहेत. जो मनुष्य या 7ही संहितांचे भक्तिभावाने, ज्ञानाने आणि आदराने श्रवण करतो, तो या जगात भगवान शिवासारखाच पूजनीय बनतो. सुज्जींनी शिवपुराणाचे महत्त्व सांगताना पुढे एक अद्भुत गोष्ट सांगितली. शिवपुराण हे कानांसाठी अमृतासारखे आहे. जे लोक हे पुराण मनापासून ऐकतात किंवा वाचतात, त्यांचे सर्व जन्माचे पाप क्षणात जळून भस्म होते. या जगात राहून ते सर्व सुख समृद्धीचा उपभोग घेतात आणि आयुष्याच्या शेवटी त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते. एवढेच नाही, जर एखाद्या माणसाने आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणी जरी अत्यंत भक्तीने हे शिवपुराण ऐकले, तर साक्षात भगवान महेश्वर त्याला आपले परमधाम प्रदान करतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ सहज मिळवून देणारा हा एकमेव ग्रंथ आहे. मित्रांनो, शौनक ऋषी आणि सुज्जी यांच्यातील हा संवाद आपल्याला सांगतो की कलियुगाच्या या धावपळीच्या आणि तणावाच्या जगात शिवपुराण हेच आपल्या मनाला खरी शांती देणारे साधन आहे. अध्याय 1 समाप्तम. अध्याय 2 आणि 3. शिवपुराणाच्या श्रवणाने देवराजला शिवलोकप्राप्ती तथा चंचुलाला पापांचे भय आणि संसाराविषयी वैराग्य. श्री शौनकजी म्हणाले, महाभाग सुज्जी, आपण धन्य आहात. आपण कृपा करून आम्हाला ही अत्यंत अद्भुत आणि दिव्य कथा ऐकवली. या भूतलावर या कथेसमान कल्याणकारी दुसरं कोणतंही साधन नाही, हे आज तुमच्या कृपेने निश्चित झाले. सुज्जी, कलियुगात या कथेच्या माध्यमातून कोणकोणते पापी शुद्ध होतात ते कृपा करून सांगा आणि या जगताचा उद्धार करा. श्री सुज्जी म्हणाले, मुने, जे मनुष्य पापी, दुराचारी, दृष्ट आणि सदैव काम क्रोधात बुडालेले असतात,
तेही या पुराणाच्या श्रवण पठणाने नक्कीच शुद्ध होतात. याविषयी जाणकार मुनी एका प्राचीन इतिहासाचे उदाहरण देतात, ज्याच्या श्रवण मात्रेने पापांचा पूर्णपणे नाश होतो. पूर्वीची गोष्ट आहे. किरात नावाच्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो ज्ञानाने अत्यंत दुर्बल, दरिद्री, रस म्हणजे दारू व द्रव्ये विकणारा आणि वैदिक धर्मापासून विन्मुख होता. तो स्नान, संध्या इत्यादी कर्म सोडून वेश्यावृत्तीत तत्पर असायचा. त्याचे नाव देवराज होते. तो आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना ठकवायचा. त्याने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि इतरांना मारून त्यांचे धन हडपले होते. परंतु त्या पापी व्यक्तीने थोडेही धन कधी धर्माच्या कामात लावले नाही. तो वेश्यागामी आणि सर्व प्रकारे आचारभ्रष्ट होता. एक दिवस भटकत भटकत तो दैवयोगाने प्रतिष्ठानपूर म्हणजे झुंसी प्रयाग येथे पोहोचला. तेथे त्याने एक शिवालय पाहिले, जिथे अनेक साधू महात्मा एकत्र आले होते. देवराज त्या शिवालयात थांबला, पण तिथे त्याला ताप आला आणि खूप वेदना होऊ लागल्या. तिथे एक ब्राह्मण देव शिवपुराणाची कथा सांगत होते. तापाने व्याकुळ झालेला देवराज त्या ब्राह्मणाच्या मुखातून निघणारी शिवकथा निरंतर ऐकत राहिला. एका महिन्यानंतर तापाच्या तीव्र वेदनेने तो मृत पावला. यमराजाचे दूत आले आणि त्याला पाशाने बांधून जबरदस्तीने यमपुरीला घेऊन गेले. तितक्यात शिवलोकातून भगवान शिवाचे पार्षदगण तिथे आले. ते गोरे, कापुरासारखे देदीप्यमान, हातात त्रिशूळ घेतलेले, अंगाला भस्म लावलेले आणि रुद्राक्षाच्या माळांनी सुशोभित होते. त्यांनी क्रोधाने यमदूतांना मारून झोडपून देवराजला त्यांच्या तातडीतून सोडवले. त्याला एका अत्यंत अद्भुत विमानात बसवून जेव्हा ते कैलास पर्वताकडे जाऊ लागले, तेव्हा यमपुरीत मोठा गदारोळ माजला. तो शब्द ऐकून धर्मराज म्हणजे यमराज आपल्या भवनातून बाहेर आले. त्या चारही शिवदूतांना पाहून धर्मराजाने त्यांचे विधिवत पूजन केले आणि ज्ञानदृष्टीने सर्व वृत्तांत जाणून घेतला. त्यांनी शिवदूतांना काहीही विचारले नाही, उलट सर्वांची पूजा आणि प्रार्थना केली. त्यानंतर शिवदूत कैलासाला गेले आणि तिथे पोहोचून त्यांनी त्या ब्राह्मणाला दयासागर सांबशिवाच्या हाती सोपवून दिले. चंचुलाची कथा. शौनकजी म्हणाले, सूतजी, आपण सर्वज्ञ आहात. तुमच्या कृपेने हे इतिहास ऐकून माझे मन आनंदाने निमग्न होत आहे. आता भगवान शिवात प्रेम वाढवणारी दुसरी कथा सांगा. श्री सूतजी म्हणाले, शौनक, ऐका, मी तुमच्यासमोर ती गोपनीय कथाही सांगतो, कारण तुम्ही शिवभक्तांमध्ये अग्रगण्य आणि वेदवेत्यांमध्ये श्रेष्ठ आहात. समुद्राच्या जवळ वाशकल नावाचे एक गाव होते, जिथे वैदिक धर्मापासून विन्मुख असलेले महापापी लोक राहतात. ते सर्व दुष्ट, दूषित मन असलेले आणि विषयात गुंतलेले आहेत. ते देव किंवा भाग्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्या गावात बिंदुक नावाचा एक दुराचारी आणि महापापी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी चंचुला ही अत्यंत सुंदर असूनही बिंदुक वाईट मार्गानेच चालायच्या. तो वेश्यागामी झाला होता आणि त्याने पत्नीचा त्याग केला होता. पतीच्या या दुराचाराने पीडित होऊन सुरुवातीला कुलस्त्री असलेली चंचुलासुद्धा पुढे चालून दुराचारी आणि व्याभिचारिणी बनली. काही काळाने बिंदुकचा मृत्यू झाला आणि तो नरकात पडला. इकडे चंचुला एका वेळी आपल्या बांधवांसोबत गोकर्ण क्षेत्रात गेली. तिथे एका मंदिरात तिने ब्राह्मणाच्या मुखातून शिवपुराणाची कथा ऐकली. कथेत सांगत होते की या स्त्रिया परमपुरुषाशी व्याभिचार करतात. त्या मृत्यूनंतर यमलोकात जातात
आणि यमदूत त्यांना लोखंडाच्या तप्त खांबांनी मारतात. हे ऐकून चंचूला अत्यंत भयभीत झाली आणि थरथर कापू लागली. कथा संपल्यावर तिने एकांतात कथावाचक ब्राह्मणाला प्रणाम केला आणि रडत रडत म्हणाली, हे ब्राह्मण, मी अज्ञानामुळे मोठे पाप केले आहे. मला वाटत होते की मी जे करत आहे ते योग्य आहे, पण आज या कथेने माझे डोळे उघडले. मला यमदूतांची अत्यंत भीती वाटत आहे. हे महाराज, माझ्यासारख्या पापिनीचा उद्धार कसा होईल? मला या संसारातून वैराग्य प्राप्त झाले आहे. कृपा करून मला यातून सुटण्याचा मार्ग सांगा. चंचुलाची ही वैराग्ययुक्त आणि काकुळतीला आलेली प्रार्थना ऐकून त्या ज्ञानी ब्राह्मणाने तिला दयापूर्वक उचलले आणि शिवपुराणाचा महिमा सांगून तिला शिवभक्तीचा मार्ग दाखवला. अध्याय 2 आणि 3 समाप्त. अध्याय 4. चंचुलाच्या प्रार्थनेने ब्राह्मणाने तिला संपूर्ण शिवपुराण ऐकवणे आणि वेळेनुसार शरीर सोडून शिवलोकात जाऊन चंचुलाचे पार्वतीजींची सखी होणे. ब्राह्मण म्हणाले, नारी, सौभाग्याची गोष्ट आहे की भगवान शंकराच्या कृपेने या वैराग्ययुक्त शिवपुराणाच्या कथेला ऐकून तुला योग्य वेळी बोध झाला आहे. ब्राह्मण पत्नी, तू अजिबात घाबरू नकोस. भगवान शिवाच्या शरणात जा. शिवाच्या कृपेने सर्व पापे तात्काळ नष्ट होतात. मी तुला भगवान शिवाच्या कीर्तीने युक्त सदैव सुख देणाऱ्या उत्तम गोष्टी सांगेन, ज्यामुळे तुला उत्तम गती प्राप्त होईल. उत्तम शिवकथा ऐकल्यानेच तुझी बुद्धी पश्चातापाने युक्त होऊन शुद्ध झाली आहे. तसेच तुझ्या मनात विषयांबद्दल वैराग्य उत्पन्न झाले आहे. पश्चाताप हाच पाप करणाऱ्या पापी लोकांसाठी सर्वात मोठा प्रायश्चित आहे. सत्पुरुषांनी सर्वांच्या पश्चातापालाच सर्व पापांचे शोधक मानले आहे. पश्चातापानेच पापांची शुद्धी होते. जो पश्चाताप करतो तोच खऱ्या अर्थाने पापांचे प्रायश्चित करतो. कारण सत्पुरुषांनी सर्व पापांच्या शुद्धीसाठी ज्या प्रायश्चिताचा उपदेश केला आहे तो सर्व पश्चातापाने संपन्न होतो. जो मनुष्य विधीपूर्वक प्रायश्चित करून निर्भय होतो परंतु आपल्या कुकर्माबद्दल पश्चाताप करत नाही, त्याला प्रायः उत्तम गती मिळत नाही. परंतु ज्याला आपल्या कुकर्माचा हार्दिक पश्चाताप होतो तो नक्कीच उत्तम गतीचा भागीदार होतो, यात संशय नाही. शिवपुराणाची कथा ऐकल्याने जशी चित्तशुद्धी होते तशी दुसऱ्या उपायांनी होत नाही. जसा आरसा साफ केल्यावर निर्मळ होतो त्याचप्रमाणे या शिवपुराणाच्या कथेने चित्त अत्यंत शुद्ध होते, यात संशय नाही. मनुष्यांच्या शुद्ध चित्तात जगदंबा पार्वतीसहित भगवान शिव विराजमान राहतात. यामुळे तो विशुद्ध आत्मा असलेला मनुष्य श्री साम सदाशिवाच्या पदाला प्राप्त होतो. ही उत्तम कथा ऐकणे सर्व मनुष्यांसाठी कल्याणाचे बीज आहे. म्हणून शास्त्रात सांगितलेल्या मार्गाने याची आराधना करावी. चंचुलाने शिवपुराण ऐकून मुक्ती प्राप्त करणे. ब्राह्मणाचे हे उपदेशपर शब्द ऐकून चंचुला आनंदाने गदगद झाली. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. ती लगेच ब्राह्मणाच्या पाया पडली आणि हात जोडून म्हणाली, हे ब्राह्मण, शिवभक्तांमध्ये श्रेष्ठ स्वामीन, आपण धन्य आहात, परोपकारी आहात. मी नरकाच्या समुद्रात पडत होते, माझा उद्धार करा. शिवपुराणाची ही कथा ऐकून माझ्या मनात वैराग्य निर्माण झाले आहे. मला ही पूर्ण कथा ऐकायची आहे. त्यानंतर त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने तिला त्याच ठिकाणी शिवपुराणाची उत्तम कथा ऐकवली. अशा प्रकारे गोकर्ण क्षेत्रात तिने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य वाढवणारी परमोत्तम कथा ऐकली. ती कथा ऐकून ती ब्राह्मण पत्नी अत्यंत कृतार्थ झाली. तिचे चित्त लगेच शुद्ध झाले. तिच्या हृदयात शिवाचे सगुण रूप प्रकट झाले. त्यानंतर वेळ पूर्ण झाल्यावर भक्ती, ज्ञान आणि वैराग्याने युक्त असलेल्या चंचुलाने आपले शरीर कोणत्याही त्रासाशिवाय त्यागून दिले. चंचुलाचे शिवलोकात गमन आणि पार्वतीजींची सखी होणे. तितक्यातच भगवान शिवाचे पार्षद एक दिव्य विमान घेऊन तिथे पोहोचले. चंचुला त्या विमानात बसली आणि शिवदूतांनी तिला तत्काळ शिवपुरी येथे पोहोचवले.
तिथे पोहोचल्यावर तिने सनातन देवता त्रिनेत्रधारी महादेवांचे दर्शन घेतले. सर्व मुख्य देवता त्यांच्या सेवेत उभ्या होत्या. गणेश, भृंगी, नंदीश्वर आणि वीरभद्र इत्यादी त्यांच्या सेवेत उपस्थित होते. त्यांची अथांग कांती करोडो सूर्यासारखी प्रकाशित होत होती. गळ्यात निळकंठ शोभा देत होता. त्यांच्या डाव्या बाजूला माता गौरी विराजमान होत्या. पार्वतीजींची कांती कापुरासारखी गौर होती. अशा प्रकारे परम उज्ज्वल भगवान शंकरांचे दर्शन करून चंचुला खूप प्रसन्न झाली. तिने अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने भगवंतांना वारंवार प्रणाम केला. त्यावेळी भगवती पार्वती आणि भगवान शंकर यांनी अतिशय करुणेने तिच्याकडे पाहिले. पार्वतीजींनी तर त्या दिव्य रूप धारण केले. अध्याय 5. चंचुलाच्या प्रयत्नाने आणि पार्वतीजींच्या आज्ञेने तुंबुरूचे विंध्याचल पर्वतावर शिवपुराण सांगणे. बिंदुकचा पिशाच योनीतून उद्धार आणि पतिपत्नीचा शिवलोकात आनंद. श्री सुतजी म्हणाले, शौनक, एक दिवस परमानंदात निमग्न झालेल्या चंचुलाने उमादेवींच्या म्हणजेच पार्वतीजींच्या जवळ जाऊन त्यांना प्रणाम केला आणि हात जोडून स्तुती करू लागली. चंचुला म्हणाली, हे गिरिराज पुत्री स्कंदमाता उमे, तुम्ही सगुण आणि निर्गुण दोन्ही आहात. आपणच या जगताची सृष्टी, पालन आणि संहार करणाऱ्या पराशक्ती आहात. देवी, माझे पती बिंदुक सध्या कुठे आहेत आणि त्यांची गती काय झाली आहे हे मला ठाऊक नाही. हे महादेवी, माझे पती एका वेश्येच्या प्रेमात आंधळे झाले होते आणि पापात बुडाले होते. त्यांचा मृत्यू माझ्या आधीच झाला. ते कोणत्या गतीत गेले असतील? मला असा उपाय सांगा ज्याने मी पुन्हा त्यांच्याशी जोडली जाऊ शकेन. माता गिरिजा म्हणाल्या, मुली, तुझा पती बिंदुक अत्यंत पापी होता. त्याचे अंतःकरण दूषित होते. मरणोत्तर अनेक वर्षे वेगवेगळ्या भयानक नरकात अतिशय घोर दुःख भोगल्यानंतर आता तो उरलेले पाप भोगण्यासाठी विंध्याचल पर्वतावर पिशाच बनून भटकत आहे. तिथे तो केवळ वारा पिऊन राहतो आणि विविध प्रकारचे कष्ट सहन करत आहे. सुतजी म्हणतात, शौनक, हे ऐकून चंचुला अत्यंत दुःखी झाली. तिने स्थिर चित्ताने उमादेवींना पुन्हा प्रणाम केला आणि विचारले, हे महेश्वरी, माझ्या त्या दुष्टपतीचा या पिशाची योनीतून कसा उद्धार होऊ शकेल? कोणत्या उपायाने त्याला उत्तम गती मिळेल ते मला त्वरित सांगा. पार्वतीजी म्हणाल्या, तुझ्या पतीने जर शिवपुराणाची पुण्यमयी कथा ऐकली तर तो या दुर्गतीतून मुक्त होऊन उत्तम गतीचा भागीदार होऊ शकतो. तसेच गंधर्वराज तुंबुरूला आज्ञा आणि पिशाचाचा उद्धार. पार्वतीजींचे हे बोलणे ऐकून चंचुलाने त्यांना वारंवार प्रणाम केला आणि आपल्या पतीला कथा ऐकवण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. भक्तांवर कृपा करणाऱ्या पार्वतीजींनी गंधर्वराज तुंबुरूला बोलावले आणि म्हणाल्या, तुंबुरू, तू माझ्या या सखीसोबत म्हणजेच चंचुलासोबत लगेच विंध्याचल पर्वतावर जा. तिथे बिंदुक नावाचा महाघोर पिशाच राहतो. त्याला पकडून बांधून ठेव आणि त्याच्यासमोर शिवपुराणाची उत्तम कथा गाऊन सांग. कथा पूर्ण झाल्यावर त्याला माझ्या आज्ञेने विमानात बसवून शिवलोकात घेऊन ये. पार्वतीजींची आज्ञा मानून तुंबुरू आणि चंचुला विंध्याचल पर्वतावर गेले. तिथे त्यांना तो भयानक पिशाच दिसला. त्याचे शरीर अथांग विशाल होते. तो कधी हसायचा, कधी रडायचा, तर कधी उड्या मारायचा. तुंबुरूने त्याला पाशाने बांधले आणि कथामंडपाची रचना केली. शिवपुराणाची कथा ऐकण्यासाठी देवता आणि ऋषीमुनीसुद्धा तिथे गोळा झाले. तुंबुरूने नारदजींच्या प्रिय वीणेवर विद्येश्वर संहितेपासून वायुसंहितेपर्यंत संपूर्ण शिवपुराणाची कथा सुंदर रीतीने गाऊन ऐकवली. बिंदुकची मुक्ती
आणि शिवलोकात निवास. ती परमपुण्यमयी कथा ऐकताच त्या पिशाचाचे सर्व पाप भस्म झाले. त्याने लगेचच ते पिशाचाचे भयानक शरीर सोडले आणि त्याला दिव्य सुंदर आणि प्रकाशित रूप प्राप्त झाले. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे आणि आभूषणे चमकू लागली. तो त्रिनेत्रधारी चंद्रमौळी रूपात प्रकट झाला. त्यानंतर तुंबुरू आणि चंचुलासोबत तो दिव्य विमानात बसून तत्काळ शिवलोकात पोहोचला. तिथे भगवान महेश्वर आणि माता पार्वती यांनी प्रसन्न होऊन बिंदूकचा मोठा सत्कार केला आणि त्याला आपला पार्षद बनवून घेतले. त्याची पत्नी चंचुला ही आधीच पार्वतीजींची सखी झाली होती. अशा प्रकारे ते दोघे पती-पत्नी म्हणजेच बिंदूक आणि चंचुला सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोकात सदासाठी परमसुखाने आणि आनंदाने राहू लागले. अध्याय 5 समाप्त. अध्याय 6 आणि 7 शिवपुराणाच्या श्रवणाची विधी आणि श्रोत्यांनी पाळावयाचे नियम. शौनकजी म्हणाले, महाप्राज्ञ व्यास शिष्य सूतजी, आपल्याला नमस्कार असो. आपण धन्य आहात. शिवभक्तांमध्ये श्रेष्ठ आहात. आता आपण कल्याणकारी शिवपुराणाच्या श्रवणाची विधी सांगा, ज्याने सर्व श्रोत्यांना संपूर्ण उत्तम फळाची प्राप्ती होऊ शकेल. तसेच श्री सूतजी म्हणाले, मुने शौनक, आता मी तुला संपूर्ण फळाच्या प्राप्तीसाठी शिवपुराण श्रवणाची विधी सांगत आहे. कथेची पूर्वतयारी. प्रथम ज्योतिषांना बोलावून दानमानाने संतुष्ट करावे आणि कथेच्या समाप्तीसाठी चांगल्या मुहूर्ताचा निश्चय करावा. गावोगावी व घरोघरी निरोप पाठवावा की आमच्याकडे शिवपुराणाची कथा होणार आहे. आपले कल्याण इच्छिणाऱ्या सर्वांनी कथेचे श्रवण करण्यासाठी अवश्य यावे. तसेच कथामंडप, शिवालय, तीर्थक्षेत्र, वनांचा परिसर किंवा स्वतःच्या घरात कथेसाठी उत्तम स्थानाची निर्मिती करावी. केळीच्या खांबांनी सुशोभित आणि फळफुलांनी सजवलेला एक उंच कथामंडप तयार करावा. आसन आणि वक्ता व्यवस्था. परमात्मा शिवासाठी एक दिव्य आसन बनवावे आणि कथा सांगणाऱ्या वक्त्यासाठीही एक सुखद व दिव्य आसन तयार करावे. वक्त्याच्या मदतीसाठी आणि श्रोत्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तसाच दुसरा एक विद्वान सहाय्यक स्थापित करावा. गणेश व ग्रंथपूजन. विघ्न निवारणासाठी प्रथम गणपतीचे पूजन करावे. कथेचे स्वामी भगवान शिव आणि विशेषतः शिवपुराण ग्रंथाची भक्तिभावाने पूजा करावी. कथेची वेळ सूर्योदयापासून सुरू करून 3:30 प्रहर सुमारे 10 ते 11 तास दुपारपर्यंत म्हणजे वक्त्याने कथा सांगावी. मध्यान्हकाळी दुपारी काही वेळ कथेला विश्राम द्यावा, जेणेकरून श्रोते आणि वक्ता नित्यकर्मातून मोकळे होऊ शकतील. श्रोत्यांचे नियम आणि आचरण. दीक्षा आणि नियम. जे लोक नियमाने कथा ऐकणार असतील त्यांनी आधी दीक्षा घेतली पाहिजे. त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. भुईवर झोपावे. पात्रात म्हणजे पत्रावळीवर जेवावे आणि कथा संपल्यावरच अन्न ग्रहण करावे. आहार नियम. कथेचे व्रत घेणाऱ्या पुरुषाने हलका आणि हविष्यान्न आहार घ्यावा. वांगे, लसूण, कांदा, हिंग, मुळा, मादक पदार्थ आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. मानसिक नियम. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विकारांचा त्याग करावा. ब्राह्मणांची किंवा साधुसंतांची निंदा करू नये. सत्य, शौच, दया, मौन, सरळपणा आणि नम्रता या सद्गुणांचे पालन करावे. उद्यापन. कथा समाप्तीच्या दिवशी उत्सवासारखे वातावरण नसावे. भक्तजनांनी शिवपुराण ग्रंथाची व वक्त्याची विधिवत पूजा करावी आणि ब्राह्मणांना अन्नधनादी दान द्यावे. तसेच हवन,
गृहस्थांनी कथेच्या समाप्तीनंतर शुद्ध तुपाने व हविष्याने होम करावा. रुद्रसंहिता किंवा गायत्री मंत्राने हवन करणे अत्यंत उत्तम मानले जाते. जर हवनाची शक्ती नसेल तर विद्वान आणि यथाशक्ती ब्राह्मणांना दान द्यावे किंवा शिवसहस्रनाम, शंकराच्या 1000 नावांचा पाठ करावा. ब्राह्मण भोजन व दान. कथेच्या समाप्तीनंतर 11 ब्राह्मणांना खीर पुरीचे भोजन करवावे आणि त्यांना दक्षिणा द्यावी. शक्य असल्यास सोन्याचे किंवा सुंदर लाकडी सिंहासन बनवून त्यावर शिवपुराणाचा ग्रंथ ठेवून त्याचे दान करावे. मुने, हे शिवपुराण सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहे. मी तुला याचे संपूर्ण महात्म्य ऐकवले. हे शिवपुराण सर्व पुराणांचे मस्तक तिलक मानले गेले आहे. हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय, रमणीय आणि भवरोगाचे म्हणजेच संसारातील सर्व दुःखांचे निवारण करणारे आहे. जो मनुष्य सदैव भगवान शिवाचे ध्यान करतो, ज्याची वाणी शिवाच्या गुणांचे कीर्तन करते आणि ज्याचे कान त्यांची कथा ऐकतात या जीवजगतात, त्यांचा जन्म यशस्वी हो आणि ते नक्कीच या संसार सागरातून पार होतात. मी अशा अनंत आनंद स्वरूप आणि परम कल्याणकारी भगवान शिवाच्या शरणात येत आहे. महात्म्य अध्याय 6 आणि 7 समाप्त. संक्षिप्त शिवपुराण महात्म्य पूर्ण.